श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये चातुर्मासातील नेम हे जाणून घेणार आहोत. चातुर्मासामध्ये बऱ्याच स्त्रिया काही ना काही नेम करतात. या योगे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होतात. मात्र हल्ली अनेक स्त्रिया ह्या नोकरी करत असतात, त्यामुळे त्यांना वेळ कमी असतो. यासाठीच नोकरी सांभाळून आपल्याला चातुर्मासामध्ये कोणते नेम करता येईल तेच नेम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. 4 महिने प्रत्येक द्वादशीला सवासणीची खणा नारळाने ओटी भरावी. याचे उद्यापन म्हणजे सवासणीला भोजनाला घरी बोलावून तिची खणा नारळाने ओटी भरावी व तिला दक्षिणा अर्पण करावी. याचे फल म्हणजे सौभाग्य प्राप्ती होते. दुसरा नेम म्हणजे श्री गणेशाला 4 महिने मोदकाचा नैवेद्य दाखवावा. हे मोदक 21 असावेत. हे मोदक रव्याचे, दुधात शिजवून व साजूक तुपात तळून करावेत. रोज ताजे मोदक करणे अर्थातच आवश्यक आहे. याचे उद्यापन ब्राह्मणाला भोजन, विडा व दक्षिणा व पितळाच्या तामणामध्ये 21 मोदक ठेवून ते ताट वस्त्राने झाकून ब्राह्मणाला दान द्यावे. याचे फल म्हणजे श्री गणेशाची आपल्यावर कृपा होते. तिसरा नेम ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1 लक्ष जप करणे. याचे उद्यापन ब्राह्मणाला भोजन, विडा व दक्षिणा देऊन श्री विष्णू सहस्रनामाची पोथी रेशमी कपड्यामध्ये गुंडाळून भेट द्यावी. याचे फल श्री विष्णू लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते. चौथा नेम सासूला रोज वाकून नमस्कार करणे. सासू नसल्यास आईला नमस्कार करावा. याचे उद्यापन सासू किंवा आईला पाणी पिण्याचे भांडे द्यावे. याचे फल म्हणजे गृहशांती. पाचवा नेम 4 महिने 12 सूर्यनमस्कार घालणे. याचे उद्यापन ब्राह्मणाची पूजा करून त्यास भोजन, विडा व दक्षिणा देणे. याचे फल म्हणजे आरोग्यप्राप्ती आहे. 6वा नेम 4 महिने तुळशीला 11 प्रदक्षिणा घालणे व तुळशीपुढे रोज रांगोळी काढणे. याचे उद्यापन ब्राह्मणाला भोजन, विडा व दक्षिणा देऊन चांदीचे तुळशीचे पान दान द्यावे. याचे फल म्हणजे आरोग्यप्राप्ती. 7वा नेम 4 महिने तुळशीपुढे हळद कुंकवाचे स्वस्तिक काढणे. याचे उद्यापन कसे करावे तर सवासणीला भोजनाला बोलावून तांबडे व पिवळे कापड द्यावे. याचे फल म्हणजे श्री विष्णूची आपल्यावर कृपा होते. 8वा नेम 4 महिने भगवद्गीतेचा रोज 1 अध्याय वाचणे. याचे उद्यापन सतशील ब्राह्मणाला भोजन, विडा, दक्षिणा देऊन भगवद्गीतेची प्रत रेशमी वस्त्रात गुंडाळून भेट द्यावी. याचे फल म्हणजे श्रीकृष्ण कृपा आपल्याला प्राप्त होते. 9वा नेम 4 महिने रोज व्यंकटेश स्तोत्र वाचणे. याचे उद्यापन ब्राह्मण भोजन, विडा, दक्षिणा देऊन घालणे व वरील प्रमाणेच व्यंकटेश स्तोत्राची पोथी भेट देणे. याचे फल म्हणजे श्री विष्णू कृपा होय. 10वा नेम 4 महिन्यामध्ये श्री गणेशाला 21,000 तांबडी फुले व तेवढ्याच दुर्वा व्हाव्यात. याचे उद्यापन कसे करावे तर ब्राह्मण भोजन घालून ब्राह्मणाला चांदीचे फूल व दुर्वा भेट देणे. याचे फल म्हणजे संकट निवारण होय. 11वा नेम 4 महिने रोज नियमाने एकाच मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे व त्याला 21 प्रदक्षिणा घालणे. याचे उद्यापन ब्राह्मण व सवासणीला भोजन व दक्षिणा देऊन करावे. याचे फल म्हणजे ईश्वर कृपा होणे. 12वा नेम 4 महिने आजूबाजूच्या मुलांना कोणतीही 5 धार्मिक स्तोत्रे म्हणायला शिकवणे. याचे उद्यापन म्हणजे त्या सर्व मुलांना खाऊ वाटून करणे. याचे फल ईश्वर कृपा होय. 13वा नेम 4 महिने एका गरीब मुलाला वाटीभर दूध पिण्यास देणे. याचे उद्यापन म्हणजे एका बटूला भोजन व दक्षिणा देऊन करणे. याचे फल अन्नधान्याची वृद्धी. 14वा नेम 4 महिने लसूण, कांदा व चहा सोडणे. याचे उद्यापन कसे करावे तर ब्राह्मणाला दूध, केळी व दुधासाठी पितळी पेला भेट द्यावा. याचे फलप्राप्ती म्हणजे आरोग्यप्राप्ती होय. 15वा नेम 4 महिने देवापुढे अखंड नंदादीप लावावा. उद्यापन ब्राह्मण भोजन, विडा व दक्षिणा देऊन एक समयी कुंकू लावून भेट द्यावी. याचे फल म्हणजे लक्ष्मी प्राप्ती व घरामध्ये शांती होय. 16वा नेम 4 महिने बाळकृष्णाला मंजिरासह तुळशीपत्र व्हावे. उद्यापन चांदीचे तुळशीपत्र ब्राह्मणाची पूजा करून त्यास दान द्यावे. याचे फल म्हणजे श्रीकृष्ण कृपा प्राप्त होते. 17वा नेम 4 महिने सवत्स धेनूला गोग्रास घालावा. याचे उद्यापन कसे करावे तर गायीची पूजा करून गायीच्या मालकिनीला भोजन व दक्षिणा द्यावी. याचे फल ईश्वरी कृपा होय. 18वा नेम 4 महिन्यामध्ये आपल्या आवडत्या देवाचे नाव तांबड्या शाईने 1 लक्ष वेळा लिहावे. याचे उद्यापन म्हणजे त्या देवतेला अभिषेक करावा व ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. याचे फल तुमच्या इष्टदेवतेची कृपा होय. 19वा नेम 4 महिने राहत्या घरासमोरची जागा स्वच्छ करून सडा घालावा व रांगोळी काढावी. याचे उद्यापन 11 लहान मुलांना
एक एक वही भेट देऊन करावे. याचे फल म्हणजे आरोग्यप्राप्ती व पुत्रसुख. 20वा नेम, 4 महिने शंकराला रोज बेलाचे पान व पांढरे फूल वाहावे. याचे उद्यापन, शिवाला अभिषेक करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. याचे फल म्हणजे शिवकृपा होय. मासिक अडचणीच्या 4 दिवसामध्ये हे नेम अर्थातच आपल्याला बंद ठेवायचे आहेत.